तू काय करते एवढ्या रात्री इथं? चल घरी चल, लय दिवस बाहेर काढले, चल घरी. मी नाही येणार कशी घरी. येते? थांबे, थांब. ये तू इथे? तू तर बाहेर होतीस ना? बायको, ए बायको. ए बायको, चल घरी चल. अशी कशी नाही येणार? चल घरी. नवरा आहे माझा, मला नाही जायचं त्याच्या बरोबर. तू मारेल का मला? ए हिला काय सांगते तू? ही काय हिरोईन लागून गेले का मोठी? हा चल घरी चल, चल घरी चल. काय घाबरतेस तू? हा, या माणसाला घाबरतेस तू? अगं स्त्री आहेस तू कामिनी, वीक नाहीयेस. खंबीर हो आणि ठरव स्वतःची साठी. या माणसाचा मार खात आयुष्यभर असाच जगायचंय तुला? अगं आज मी असते तुझं रक्षण करायला, उद्या कोण असणार आहे? आत्ताच्या आत्ता ठरव तुला काय करायचंय. त्या माणसाचा मार खात असंच आयुष्यभर जगायचंय की मी सांगतेय ते ऐकायचंय तुला? ठरव. तो येतोय कामिनी, ठरव तुला काय करायचंय. आत्ताच ठरव. ठरव कामिनी, तुला काय करायचंय. कामिनी ठरव तुला काय करायचंय. चल घरी चल. तू ऐकत नाही माझ्या? पळतोस कुठे? ये ना इकडे. हिम्मत असेल ना तर मारून दाखव आता. हिम्मत, ये ना, मार आता मला. कामिनी, कामिनी गेलाय तो. शांत हो, शांत. कामिनी, हा शांत हो, गेलाय तो. हा शांत हो, रडू नकोस. थँक्यू, थँक्यू मधू, खरंच थँक्यू. थँक्यू कामिनी, मी मैत्रीण आहे तुझी. हा, आणि एक मैत्रीणच दुसऱ्या मैत्रिणीची हेल्प करते ग. दुसरी जर वीक असेल ना तर ती तिला खंबीर बनवते, कळलं? सॉरी, आय एम सॉरी मधू, आय एम सॉरी. कामिनी, अगं त्या मोहन दादाच्या सांगण्यावरून मी तुला काही समजत होते, अडल समजत होते मला. खरंच सॉरी मधू. कामिनी, आय कॅन अंडरस्टँड, आय कॅन टोटली अंडरस्टँड. प्लीज तू विसरून जा ना सगळं. ठीक आहे, ठरलं. आजपासून आपण दोघी मैत्रिणी. मैत्री करावी, आजन्म करावी, सुखाच्या दिव्यांनी मन फुलवावी. एक सांगू, कविता करणं सोड ग, तरच आपली मैत्री टिकेल. देवा, नमस्कार करतो. बाकी काही नाही, पण पगार होऊ दे लवकर बस. अरे काय दादा, काय चाललंय? काय संशोधन? जरा ते भांड दे ना. हा हे घे. काय चाललंय? काय संशोधन वगैरे, एकदम रिसर्च? अरे काल मी तुला म्हटलं ना, त्या मुलाला जाड भिंगाचा चष्मा आहे, तो घालवायचा आहे. मी त्याच्या वडिलांना सांगितलं माझ्याकडे औषध आहे. तेच औषध बनवतोय रे. काय जमताय ना? अरे जमलंच पाहिजे बाबा. पैसे घेतलेत ना त्याच्याकडनं मी, आणि ते पैसे खर्च पण झाले. घरी लागतात ना आपल्याला खर्चाला. हो ना. सगळ्यात आज कठीण कसोटीचा काळ आहे असं म्हणायचं. हे कसोटीचा नाही नुसता,
जन्म मरणाचा प्रश्न आहे माझ्या. खरंच आहे, जन्म मरणाचा प्रश्न. म्हणून ते बघ हे सगळं साहित्य जमवलं इथे आणि हे पुस्तक यातनं वाचतोय आणि करायचा प्रयत्न अरे करतोय. जमेल दादा, तू काळजी नको करूस, होईल रे सगळं व्यवस्थित. कॉलेज नाही का? नाही. नाही म्हणजे कॉलेजला नाही जायचं असं काय? इथे काय करतो, जा कॉलेजला. काय करू जाऊन? हकलणार आहेत ती लोक मला. आज फीस भरायची लास्ट डेट होती आणि आपल्याकडे नाही आहेत पैसे. फीस भरली नाही तर यायचं नाही असं सरळ सांगितलंय त्यांनी. अरे बापरे, हो का? नाही तू एक काम कर, तू जा कॉलेजला, मी कुठनं तरी आज व्यवस्था करतो, मी आणतो पैसे आणि देतो तुला, आपण भरूया फी. पण तू कॉलेजला जा. अरे फालतूचा इन्सल्ट होईल का? काही होणार नाही इन्सल्ट, तू जा रे कॉलेजला. नक्की. अरे होईल सगळं व्यवस्थित, जा जा. ए, मोहन, काय काय आज सगळ्यांचाच परीक्षेचा दिवस आहे रे. दादा, तू नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, जमेल जमेल, आपण करू काहीतरी. आता ही एक नवीन अडचणच उभी राहिली दिग्याची. क्लासला जाऊया हो ना? चल कामिनी. काल रात्री तू त्या मधुरांच्या मागे गेलीस ना त्यांच्या खोलीत, मग आलीच नाहीस परत. किती वेळ लागला मी वाट बघ. मधूचं काय? काही नाही रे बाबा, जा तू जा बाय बाय. जा. किती वेळ मी तुझी वाट पाहत होतो, आलीच नाहीस तू. खात्री पटली की नाही? जाऊन बघून आलीस ना? हडळ आहे की नाही नंबर 1 ची? हो, पटले मला. चला पटलं ना, बरं झालं, मी याचीच वाट पाहत होतो. तुला वेळ लागले दादा. मला काय वेळ लागलाय? हो, अरे त्यांच्यावर का संशय घेतोस तू? अरे त्यांच्यावर संशय घेणं म्हणजे ना अमृताला ताडीची उपमा देण्यासारखं आहे. का वाटेल ते काय गप्प बोलतोय? बस तू. तुला कळत नाही का काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय असं वागतोयस? मी, तू अशी एकदम साईड बदललीस, डायरेक्ट त्यांच्याच बाजूने बोलायला लागलीस. आमची काय काळजी आहे की नाही तुला? अरे काल काय झालं ना ते मी सांगते तुला क्लासला जाताना. चल आता, अगं ऐक. चल मी सांगते तुला. गुड मॉर्निंग बिग ब्रदर. बिग ब्रदर, अरे मधुरा, तुमच्याशी बोलतेय मी. बोल बोल. काय ग? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करताय तुम्ही? चला ना वॉकला. मधुरा, आज नाही जमणार मला वॉकला यायला, काम आहे का भरपूर. अरे यार, हसमुख बाई पण येत नाहीये, दिग्या पण नाहीये, तुम्ही पण आता नाही येत आहे. मला एकटीला कंटाळ येईल. जाऊ दे, मी पण नाही जात. काय ग मधुरा, हा. आज वॉकला जात नाहीयेस? वहिनी, बिग ब्रदरना काय झालंय? टेन्शन आहे कसलं? अगं काय सांगू, केवढं टेन्शन आहे. काल किती दारू पिऊन आले होते. काय? बिग ब्रदर आणि दारू? माझा तर विश्वासच नाही बसत आहे. साधे आहेत ना बिचारे. बिचारे? कसले बिचारे? तुला सांगते आधी. वहिनी, त्यांना आत्ता टेन्शन कसलं आलंय ते सांगा ना. अगं आमचं लग्न झालं ना. अच्छा, तेव्हापासून टेन्शन आलंय? नाही ग, आमचं लग्न झाल्यानंतर. वहिनी, तेव्हाच जाऊ दे, आत्ता टेन्शन कसलं आलंय ते सांगा ना. अगं सांगते ग बाई, ऐक. अगं आमच्या यांनी एका माणसाकडून पैसे घेतले. त्याला जाड भिंगाचा चष्मा आहे आणि त्याला हिरो व्हायचंय, हिरो. आणि त्याच्यासाठी हा जाड भिंगाचा चष्मा त्याचा काढून टाकायचा आहे. मग यांनी सांगितलं की मी तुम्हाला औषध तयार करून देतो, त्यामुळे त्याचा चष्मा जाईल म्हणून. आणि कसलं काय, त्यांच्याकडून पैसे घेतले आणि ते खर्च करून टाकले. आणि औषध नाही आणि काय नाही, त्याचं टेन्शन आलंय त्यांना. आणि तो आता इथे येणार आहे म्हणून हे सगळं चाललंय नाटक. तो कोण आहे माहितीये? कोण? कॉन्टिनेटर. काय? कॉर्पोरेटर आहेत हा ते. हा तोच तोच. तुम्ही आधी औषध बनवा. बनवणारच आहे, पण हे जरा काळजीपूर्वक बनवायला पाहिजे, समजलं ना? उद्या काही चूक झाली ना तर डोळ्यावर बेतेल त्या मुलाच्या. पण ते नाही बनवलं तर आमच्या जीवावर बेतेल, त्याचं काय? असं काहीही होणार नाहीये. बघ मी त्याचा चष्मा गायब करतो की नाही. इतक्या दिवसात आपला चष्मा गायब करू शकला नाही, तो त्याचा चष्मा गायब करणार आहे. डोक्याला ताप नुसता. बिग ब्रदर, हा? मी काय म्हणते, हा? मी मदत करू का तुम्हाला? तू? तुम्हाला माहितीये का, माझे आजोबा नयन वैद्य होते. काय? नयन वैद्य? हो, म्हणजे असतं ना ते हाडांचे वैद्य वगैरे, तसं नयन वैद्य. डोळ्यांचे डॉक्टर. अच्छा, तसे म्हणजे नयन वैद्य. हो, अच्छा. येस. आणि ना तुम्हाला माहितीये ते काय करायचे?
ते ना असं हे गांडूळ असं डोळ्यावर ठेवायचे आणि बरे व्हायचे डोळे. म्हणजे गांडुळांना त्यांनी ट्रेन केलं होतं. काय सांगतेस काय? मग अगं या पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख आहे गांडुळाचा. मी दाखवतो ना तुला, हे बघ. कसं शक्य आहे? काय शक्य कसं नाहीये, शक्यच असं बरोबर आहे ना, असणारच उल्लेख. बेडकामुळेच तर डोळे बरे होतात. बेडूक? बेडूक कोण म्हणाल? गांडूळ. बिग ब्रदर असं काय करता तुम्ही? ते जाऊ दे, मी काय सांगते ना ते आता लक्षात ठेवा आणि तसं करा. हा, 2 गांडूळ घ्या, 2 बेडूक. मी लिहूनच घेतो ना. हा, लिहून घ्या आधी. पण तुला पूर्णपणे सगळं माहितीये ना? हो, म्हणजे काय, असं काय करता? हा, घ्या. सांग. 2 गांडूळ, 2 गांडूळ, 3 खेकडे, 3 कांदे आणि बोकडाच्या हाडांचा चुरा. लिहा ना तुम्ही. हा, बोकडाच्या हाडाचा चुरा. आणि कोळंबीचा काळा धागा, मोहरी, हा थोडीशी मूठभर. आणि काय नाही, एवढं तुम्ही हे सगळं जमवा, तयारी करा, तोपर्यंत मी येते. हा, बिग ब्रदर, मी आज वॉकला जात नाहीये, मी फक्त तुम्हाला मदत करणार आहे. मधुरा, तुला खरोखरच तुलाच फक्त माझी काळजी. हा, बाकी या घरातले सगळे लोक आहेत ना, माझी फक्त टिंगल करतात. आणि ही माझी बायको आहे ना. 1 मिनिट. अगं त्या कॉर्पोरेटरचाच फोन आहे. घ्या घ्या घ्या. हॅलो, हा बोला साहेब. आज नाही, तयार आहे. हो, तयार आहे. आत्ताच येत आहे बोलताय. हा, येऊ दे, तयार आहे आपलं. बोला तुम्ही. या आत्ता आला तरी चालेल, तयार आहे सगळं. हो. या. ए, हा, आपलं तर काहीच तयार नाहीये. आपण कसं काय? बिग ब्रदर, मी आहे ना. मी काय सांगितले ती तयारी करून ठेवा, तोपर्यंत मी येते. ओके. चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मी तुमचीच वाट बघत होते. हो का? काल मी कामिनी मॅम सोबत तुमच्यासाठी केक पाठवला होता. खाल्लात का तुम्ही? आवडला ना तुम्हाला? केक ना? नाही काय मॅडम, मी नॉनव्हेज खात नाही ना. नाही, केक एगलेस होता. नाही, एग नव्हताच. म्हणजे अंडी नव्हतीच त्याच्यात, पाली होत्या. पाली, वळवळणाऱ्या पाली. अष्टपुत्रे, काय घाणड्यासारखं बडबडताय तुम्ही? काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? नाही मॅडम, तुम्ही चांगलाच केक पाठवला होता, अगदी गेट वेल सून वगैरे लिहून. पण आमच्या घरच्या हडळीने त्याच्यावर जादू केली ना, आणि तो केक पालीचा झाला. काय बोलताय, काय सांगताय तुम्ही मला? खरंच तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का, की तुम्ही आता गोष्टी रचून सांगू लागलात? अहो कामिनी मॅडम, तुम्हीच सांगा ना मॅडम ना. काल तुम्ही तो केक मला दाखवलात, त्याच्यानंतर मी तो उघडून बघितला. रात्री जेवणानंतर खाऊ असं आपलं बोलणंही झालं. त्यानंतर आपण केक कोणाच्या हातात बघितला? मधुराच्या हातात बघितला. आणि नंतर जेव्हा तो उघडून बघितला तेव्हा त्यात आपल्याला पाली दिसल्या. सांगा ना मॅडम ना, त्यांचा विश्वास बसत नाहीये. प्लीज सांगा त्यांना. हा, सांगते ना. ते कालपर्यंत ना मला फक्त वाटत होतं, पण आज माझी खात्री पटली. मग की मोहन सर तुम्हाला ना वेड लागले. काय? का असे वागताय? नको असले वागणे ना व्हावी गुंगमती. नको असले वागणे ना व्हावी गुंगमती. वेडेपणाची मात्रा ना लागो, जाऊन डोक्याची मती. हे बघा कामिनी मॅडम, मी खोटं बोलत नाहीये आणि मला वेडही लागलेलं नाही. तुम्हाला वेड लागला असेल. मी व्यवस्थित बोलतोय, मला कळतंय मी काय बोलतोय ते. आणि मी मॅडम सिद्ध करून दाखवीन की जे मी बोलतोय ना ते खरं आहे. मोहन सर. अष्टपुत्रे, कामिनी मॅडम, काय झालं यांना? तुम्हीच बघा मॅडम. कसे होते मोहन सर आणि कसे झालेत. मला ना वाटतं त्यांना मानसिक आधाराची गरज आहे आणि आपण तो दिला पाहिजे त्यांना. हो, त्यामुळे किमान उभारी तरी येईल. यापुढे ना ते हडळ चेटकीण काहीही म्हणू देत, आपण त्यांना नाही म्हणायचं, ऍक्सेप्ट करायचं. म्हणजे निदान त्यांचा आपल्यावर विश्वास तरी बसेल. हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि एकदा विश्वास बसला ना की नक्की आपण त्यांना यातून बाहेर काढू शकू. पण मला सांगा, ते त्या मधुराबद्दल जे काही बोलत होते ते खोटे हो मॅडम, सगळं खोटे. हो, ती किती चांगली मुलगी आहे, स्वभावाने पण चांगली आहे ती.
बिग ब्रदर हा. तुम्ही कशाला टेन्शन घेताय एवढं? तुम्हाला माहितीये का याआधी मी यासारखी खूप औषधं बनवली आहेत. मला व्यवस्थित अनुभव आहे. हो ना? मग नक्की ना? म्हणजे मी टेन्शन घेऊ नको ना? मग प्रश्नच मिटला. हे बघ, आपण काय करूया, तो कॉर्पोरेटर यायच्या आत औषध बनवून मोकळे होऊया. हो म्हणजे काय? मी काही मदत करू का? तुम्ही करणार मदत? मग हा तुम्ही गरम पाणी करून आणाल? हो आणते ना, आणा. आता घेऊन येते. हा बिग ब्रदर आता तुम्ही ना हे ह्याच्यात टाका. हे हा सगळं टाकू? टाका टाका. हा बस 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 ठीक आहे. आता हे टाका, हे टाका. थांबा गरम पाणी आलं. गरम पाणी. गरम आहे ना चांगलं? हो. हा टाका ह्याच्यात आता. टाकू? हा काय? बस 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 वहिनी किती ठीक आहे असू दे, ठेवा तिकडे आता. हा आता ना आपल्याला कपड्याची पावडर लागेल. आहे कपड्याची पावडर? मला कसं आठवत नाही तू सांगितलेलं मला हे? अहो तुम्ही विसरला असाल ना, म्हणून तर नीट झालं नाही ना औषध. तुम्ही आणा चला. आणते. हा घेऊन या तुम्ही. आता काय करूया, हा आता हे कलर्स आहेत ना ह्याच्यात टाकूया. हे एक एक टाका. हा पहिले कुठला टाकू? तुम्हाला कुठला आवडतो? आवडीचा टाकायचा? नाही आवडीचा नाही, हा नाही, हा, टाकायचा हा, हा, आधी. टाकायचा. ब्रदर हा टाका. हा करेक्ट. वहिनी तेही टाका ह्याच्यात. टाकू? हो. बघ किती सांगा हा, मला. टाका टाका. बस 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 बस, बस, हा. बस. वहिनी आता आपण हे कलर टाकतोय हा. तर ना त्या मुलाला ना सगळे कलर दिसतील, नाहीतर फक्त ब्लॅक अँड व्हाईट दिसेल. टाका आता पिंक टाका. पिंक पिंक. बरोबर. बास. आता सगळ्यात महत्वाचं हे काय? हे ना सल्फर आणि शिस यांचं केमिकल आहे. हे याच्यात घालायचं म्हणजे फक्त डोळेच नाही तर स्किन सुद्धा ना स्वच्छ आणि सुंदर होते. हो का? टाका टाका. हे घ्या. हे पण नक्की ना? बिग ब्रदर माझ्यावर विश्वास नाहीये तुमचा? नाही विश्वास आहे का, पण म्हणजे आपल्या खात्री करून घेतो. टाका ना तुम्ही. सांगते तर टाका ना. हा, हा, टाकतो. टाका. काही नाही होणार दादा. केवढा दूर यायला लागला. हे काय झालं? अहो हे काय झालं? तुमचं तोंड. चेहरा? अहो आरशात बघा काय झालं ते. काय झालं? अगं मधू. अरे हे काय आहे? दादा हे चेहरा वगैरे ते महत्वाचं आहे का? बघा ना, हे बघा स्पॉट झाला म्हणजे आपण जिंकलो. येस, आपल्याला हवं असलेलं औषध तयार झालं. बिग ब्रदर आहात कुठे? आता हे ड्रॉप त्याच्या डोळ्यात टाकायचे की त्याला चष्म्याची गरजच नाही लागणार. हे मधुरा, नक्की असंच झालंय ना? आपण जिंकलोय ना? नाहीतर काय आहे, आता तोंड काळं झालंय. तो कॉर्पोरेटर आला ना तर मला घरातून तोंड काळं करावं लागेल. आले. आला वाटतं तो. आले. हेच आहे ते घर. अरे चल ये बाहेर ये. अरे ये बाला रत्नदीप, ये बाहेर ये. अरे तिकडे कुठे चालला तू? अरे घर इकडे आहे. हा इकडे ये. हा सरळ ये. हे पप्पा घर. अरे हा ये चल. हा मस्त आहे, बाला मस्त आहे. रत्नदीप ये चल. पप्पा सिम्बा. अरे हा अरे पण हे नाव तुला फिल्म लाईन मध्ये गेल्यावरती मिळणार आहे ना? हा. हा हा, चल ये मस्त. पुढे.